श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय, नमः पार्वतीपती हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं की भगवंतानं आपलं विश्वरूप दाखवायला सुरुवात केलेली आहे। सुंदर रूप दाखवत आहे। सुरुवातीला आपण पाहिलं की या देवाच्या विश्वरूपामध्ये स्वर्ग आहे, इंद्रादी देव आहेत, ब्रह्मा आहे, महादेव पार्वती आहेत, सर्व ऋषीगण आहेत, सर्व चराचर असं भगवंताच्या रूपामध्ये आहे, असं अर्जुनाने पाहिलेलं आहे। आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पहा, श्री महादेव भवानी येशी तुझ्या दिसत असे एके अंशी, आणि तू तेही गा ऋषिकेशी तुझ माझी देखे। आता इथे एक फार महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत ज्ञानेश्वर महाराज। ते काय म्हणतात, महादेव भवानी सहित तुझ्या रूपामध्ये दिसत आहे। कैलासावरती महादेव पार्वती राहतात, कैलासासहित महादेव पार्वती सहित तुझ्या रूपामध्ये मी पाहत आहे। आपण काल पण पाहिलं होतं, पण इथं आणखीन एक गोष्ट म्हणत आहे, आणि तू तेही गा ऋषिकेशी तुझ माझी देखी, म्हणजे तुझ्या रूपामध्ये मी तुलाच पण पाहत आहे। म्हणजे कसं आहे की या रूपामध्ये बाकीचे पण पाहताच आहेत, सर्व चराचर पाहत आहेत, पण तुलासुद्धा पाहत। अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत। अशा प्रकारची लीला, अशा प्रकारचं भव्य रूप, अशा प्रकारचं दिव्य रूप अर्जुन पाहत आहे। मग अर्जुन पुढे काय म्हणतो, अर्जुनाला आणखी पुढे काय दिसलं पहा। आता हळूहळू भगवंत आपलं विशाळ रूप म्हणजे दाखवायला चालू करत आहेत। आता सौम्य रूप आतापर्यंत होतं, आता क्रूर, विशाळ, भयानक, बिभत्स अशा प्रकारचं रूप आता हळूहळू दाखवायला भगवंताने चालू केलेलं आहे। मग अर्जुनाने काय पाहिलं त्या, आणि अर्जुन काय म्हणतो, अर्जुन म्हणतो, अनेक बाहू उदर वक्र नेत्रम पश्यामी त्वाम सर्वतः अनंत रूपम, न अंतम न मध्यम न पुनस्तव आदी पश्यामी ईश्वेश्वर विश्वरूप। म्हणजे भगवंताच्या या रूपामध्ये अर्जुनाने पाहिलं की या रूपाला अनेक बाहू म्हणजे अनेक हात आहे, अनेक उदर आहे म्हणजे पोट, अनेक पोट आहे, वक्र म्हणजे डोके आहेत, नेत्र आहेत, नंतर पश्यामी त्वाम सर्वता अनंत रूप, मी अनंत रूप पाहत आहे असं अर्जुन म्हणत आहे। नंतर तो काय म्हणतो, न अंतम न मध्यम न पुनस्तव आदी, म्हणजे या रूपाला, या विश्वरूपामध्ये मला आधी माहीत नाही, म्हणजे कुठून हे विश्वरूप चालू झालं, कुठला मध्य आहे आणि कुठं अंत आहे, त्या विश्वरूपाचं काही समजत नाही। आधी समजत नाही, मध्य समजत नाही आणि अंत पण समजत नाही। अशा प्रकारचं हे अनंत रूप आहे। तिच्या अगोदर आपण एक पाहिलं होतं पहा, एक उदाहरण घेतलं होतं उंटाचं। उंट चालले होते निमिंगा साईडनं कासार शिरशिला, आणि ते किती उंट होते, कुठून आले का नाही आपण पाहिलं। तशा प्रकारची इथे भाषा की ना अंतम न मध्यम न पुनस्तव आदी, म्हणजे आधी नाही, मध्य नाही, अंत नाही। ज्याचा सुरुवात माहीत नाही आणि शेवट माहीत नाही, मग त्याचा मध्य कसा काढणार? सुरुवातच माहीत नाही, शेवट पण माहीत नाही, मग मध्य कुठून येणार? तशा प्रकारे हे विश्वरूप आहे। आणखी काय अर्जुन ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशा अंतराळ। हे स्वर्ग आहे, पाताळ आहे, भूमी आहे, अंतराळ आहे, हे विवक्षा केली सकळ मूर्तिमय देखते। हे सर्वच आहे, हे सर्वच मूर्तिमय दिसत आहे, म्हणजे हे सर्व नष्ट झालेलं आहे। स्वर्ग गेला आहे, पाताळ गेलेला आहे, भूमी गेलेली आहे, दिशा गेलेली आहे, अंतराळ गेलेला आहे, आकाश गेलेलं आहे, सर्व गेलेलं आहे। आणि त्या ठिकाणी हे देवा तुझं विश्वरूप दिसत आहे। तुझविन एका दियाकडे परमाणुही ये तुला कोडे,
अवकाशू पाहत असे परी न सापडे ऐशी व्यापिले तुवा. तुझ्या वाचून मी पाहायला गेलो, तुझ्या वाचून कुठली तर एक जागा आहे का म्हणून पाहत होतो. अवकाशू पाहतो म्हणजे जागा पाहतो, परंतु मला एक परमाणू एवढी सुद्धा जागा दिसली नाही. म्हणजे एक छोटासा परमाणू जो असतो तेवढी ॲटम म्हणतो त्याला आपण, त्या ॲटम एवढी सुद्धा सायन्स ॲटम त्याला म्हणतं, त्या परमाणू एवढी सुद्धा जागा मला तुझ्या रूपाशिवाय दिसली नाही. म्हणजे मोकळी जागा मला दिसली नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. आता आणखीन काय म्हणतात पहा. म्हणजे ते म्हणतात, तव देखिले जी अवघेची तरी आता तुवा ठावो तुची, तो कवनाचा नव्हेशी ऐशी अनादी आयता. म्हणजे हे मी जे पाहत आहे तुला तुझंच अधिष्ठान आहे. आपण म्हणतो ना प्रत्येकाला कुणास तरी अधिष्ठान असतं, म्हणजे त्याला सहारा असतो कुठेतरी. आता हा टेबल आहे, खुर्ची आहे, मी बसलो आहे, हे जमीन मला अधिष्ठान झाली म्हणजे सहारा झाला. परंतु देवा तुला तुझा कोण आहे, तुझा सहारा, तुझा अधिष्ठान कोण आहे? तूच अधिष्ठान आहेस, तुवा तुझी अधिष्ठान आहेस. नंतर काय म्हणतात, कवनाचा नव्हेशी ऐसाची अनादी. तू कुणाचा आहेस म्हणजे तुझा जन्म नाही, तुझे वडील कोण आहेत माहीत नाही, तू कोणाचा पुत्र आहेस माहीत नाही, कवनाचा कोण आहेस तू माहीत नाही. तू अनादी आहेस, अनंत आहेस, स्वयंभू. आयता म्हणजे स्वयंभू आहेस. अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करत आहेत. नंतर ते काय म्हणतात, तू उभा ना बैठा दिगडू ना खुजटा. तू उभा टाकलेला आहेस ना बसलेला आहेस, तू उंच आहेस का डुबरा आहेस ते माहिती नाही. तू तळीवरी वैकुंठात तूची आमाशी. तुझ्या खाली किंवा वर सगळीकडे तूच आहेस. म्हणजे अशी एकही जागा नाही की जिथं तुझं वास्तव्य नाही. तुझं विश्वरूप सगळीकडे भरून उरलेलं आहे. अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. परी या तुझ्या रूपा तू जी उणीव एक असे देख तू. परंतु हे देवा हा तुझ्या रूपामध्ये एक उणीव आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, हे सगळं तुझं विश्वरूप आहे, सगळं अनंत आहे, दिव्य आहे, सगळं ठीक आहे, परंतु एक उणीव आहे. काय उणीव आहे ते काय सांगतात पहा. जी उणीव एक असे देख तू. परी या तुझ्या रूपात तू जी उणीव एक असे देख तू, जे आधी मध्य अंतो तिन्ही नाही. म्हणजे ह्या रूपाला आधी नाही, मध्य नाही आणि अंत नाही. या प्रकारची उणीव तुझ्या या रूपामध्ये आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. चांगल्या प्रकारे विस्तारानं ज्ञानेश्वर महाराज समजावण्याचा प्रयत्न करत आहेत आपणाला. आणखीन ते काय म्हणतात पाहू आपण, की या विश्वरूपाचं विस्तारानं वर्णन केलेलं आहे, परंतु एवढं विस्तारानं आपण बघत नाही. मोजकेच गोष्टी आपण ओव्याचा अर्थ आपण घेत आहोत. एवढं पूर्ण 4-5 पानाचं वर्णन आहे ह्या विश्वरूपाचं. आता आणखीन पण पुष्कळ पुढे ज्ञानेश्वर महाराजांनं वर्णन केलेलं आहे. एवढा वेळ पण नाही आपणाला. आपण मोजकेच ओव्या घेत आहोत. तू आदि मध्य अंत रहितू, स्वसामर्थ्य तू अनंतू, विश्वबाहू अपरिमितू विश्वचरणतू. तुला आधी नाही, मध्य नाही, अंत नाही. तू स्वतःच तुझं सामर्थ्य आहे. तुला कुणाचं सामर्थ्य लागत नाही आहे. तू अनंत आहेस. तुला विश्वबाहू म्हणजे पुष्कळ हात आहेत. अपरिमित म्हणजे पुष्कळ, ज्याला सीमा नाही, एवढे तुझे हात आहेत, एवढे चरण आहेत. त्या विश्वरूपाला अनंत हात, अनंत चरण आहेत. आणखीन काय, पै चंद्रचंडाशू डोळा, दावितासी कोप प्रसाद लीळा, एका रुससी तमाच्या डोळा, एका पाळीतोसी. हे चंद्र आणि सूर्य जे आहे तुझे डोळे आहेत. चंद्र चंडासू म्हणजे सूर्य, हे तुझे डोळे आहेत. एक अग्नी वक्तो, सूर्य जो आहे अग्नी वक्तो आणि एक आहे चंद्र शीतल आहे. अशा प्रकारचं तुझं रूप आहे. एका डोळ्यानं तू अग्नी ओकतोस आणि म्हणजे जगाला ताप देतोस, आणि एका डोळ्याने शीतलता देतोस. म्हणजे भगवंताच्या रूपामध्ये सर्वच आहे, चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. आणि एका रुससी तमाच्या डोळा, एक पाळीत सुख पारस. एकानं तू काय संहार करतोस, म्हणजे
त्याचा अर्थ असा झाला तमाच्या डोळा, म्हणजे तामस डोळ्यांनी तू प्रजेला कष्ट देतोस, त्रास देतोस. आणि एका डोळ्याने कृपादृष्टी, म्हणजे एका डोळ्यानं कृपा करायची आणि एका डोळ्याने त्रास द्यायचा. तर त्रास कुणाला द्यायचा हे नंतरची गोष्ट झाली, ते ते तो एक वेगळा विषय आहे. परंतु इथे ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, एकावरती कृपा करतोस, एकाला त्रास देतोस. आता कुणावरती कृपा आणि कुणाला त्रास हे नंतर आपण पाहू. भगवंताची कृपा झाली की त्याचा कल्याण होतं लोकांचा, असं आपण म्हणतो आपण. तसा एका डोळ्याने तू ह्या जगाला त्रास देत आहेस आणि एका डोळ्याने तू कृपा करत आहेस. चंद्र एक डोळा आहे आणि सूर्य एक डोळा आहे. अशा प्रकारची जी यव विदा तू ते मी देखतसे नृते पेटले प्रळयाग्नीचे उजिते तेसे वक्र हे तुझे. आता एखादा डोंगर आहे, त्या डोंगरावरती आग लागली, ज्वाळा निघत आहे. तशा प्रकारचं आग तुझ्या तोंडातून निघत आहे. तुझ्या तोंडातून अशा प्रकारचे प्रळयाच्या वेळेस, म्हणजे शेवटच्या वेळेस होतो त्यावेळेस जसा अग्नी भडकतो तशा प्रकारच्या ज्वाळा तुझ्या तोंडातून निघत आहेत, असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. वनी वेनी पेटले पर्वत कवळुनी ज्वाळाचे उठतात तैसी चाटीत दाडा दात जीभ लोळे. तशा प्रकारे ह्या ज्वाळा कशा आहे, ती जीभ कशी आहे की एक जसं आपण आकाशामध्ये वीज चमकते तशा प्रकारे ही तुझी जीभ आहे. आणि त्या जिभेनं काय करत आहेस तू, सगळ्या दाढा दात त्याला सगळ्याला चाटत आहेस. आणि ये वदनीचे उभा आणि जी सर्वांग कांतीची प्रभा विश्वतातल्याने शोभा जात आहे. ह्या तोंडाच्या तुझ्या उभानं, आपण म्हणतो ना तोंडाची वाफ म्हणतो बघा, तशा प्रकारे ह्या तोंडाच्या तुझ्या ज्वाळ्यानं आणि तुझ्या सर्वांगाच्या कांतीनं, या प्रभेनं हे सगळं जग आहे हे दुःखी झालेलं आहे, क्षोभलेलं आहे, त्रास होत आहे. अशा प्रकारचं विश्वरूप, अशा प्रकारचं भयानक विश्वरूप हे कोण अर्जुन पाहत आहे. सर्व आकाश आहे, सर्व दाही दिशा आहे, तू एकट्याने व्यापलेला आहेस. मला थोडीसुद्धा जागा भेटत नाही तुझ्या विना. अशा प्रकारची अर्जुनने पाहिलेलं आहे. तो आणखीन काय म्हणतो, हे देवा दृष्ट्वाम अद्भुतम रूपम उग्रम तवेदम लोकत्रयम प्रवेतितम महात्मन. म्हणजे हे तुझं अद्भुत रूप, अतिभयंकर अतिउग्र रूप पाहून त्रिलोक भयभीत झालेलं आहे, म्हणजे सर्वजण भयभीत झालेले आहे. अशा प्रकारची भाषा, अशा प्रकारचं दृश्य अर्जुनाने पाहिलेलं आहे. असं विश्वरूप, असं क्रूर रूप भगवंताने दाखवायला चालू. ह्याच्यापेक्षा पण भयंकर रूप आता आणखीन पुढे दाखवतो, म्हणजे आपण कल्पनाही करू शकणार नाही. अशा प्रकारचं हे विश्व आहे. हे विश्व काही साधं नाही आहे. आपल्याला वाटतं की हे साधं आहे, चांगलं आहे, परंतु पाहायला गेलं हे जे जग आहे, विश्व आहे, तारांगण आहेत किंवा आकाशगंगा, आणखी पुष्कळ असेल काय काय आहे आपण विचार पण करू शकणार नाही. जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे. अशा प्रकारचं विश्वरूप अर्जुन पाहत आहे. हिच्यापेक्षा पण भयंकर विश्वरूप आता आणखीन भगवान दाखवतील, हे आपण पुढच्या सत्रात बघू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.